नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं मृणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन दर्शने श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की। देशपांडे दिसत नाही देशपांडे झोपला इकडे पाहिजे ना। धर्मराजानं प्रश्न विचारलाय कुशिक नावाचे ऋषी आणि च्यवन मुनी यांचं उपाख्यान आणि मुनीनं राजाचं धैर्य किती आहे याची परीक्षा पाहिली आहे पहा। म्हणजे मुनींना एवढा अधिकार होतात की राजामध्ये धैर्य आहे किंवा नाही हे तपासून पाहिजे। कारण राजामध्ये दोन गुण पाहिजे, शौर्य आणि धैर्य। शौर्य आणि धैर्य टिकवण्याकरता सत्यता पाहिजे।
म्हणजे सत्य पाहिजे. सत्य, शौर्य आणि धैर्य हे दोघंही पाहिजे. म्हणून धर्मराजानं विचारलं, महाराज मी असं ऐकलं आहे की राजा कौशिकाच्या वंशामध्ये तो क्षत्रिय होता आणि त्याच्याकडे ब्राह्मण उत्पत्ती कशी झाली. महात्मा परशुराम, विश्वामित्र असे प्रभावी अद्भुत राजा कौशिक, महर्षी रुचिक असे हे प्रवर्तक, त्याच्यानंतर त्यांचे पुत्र जामदग्नी, पुढे गाभी आणि पपौत्र परशुराम, विश्वामित्र, विश्वजित, हे दोष कसे आले. कारण यांच्यात दोष दिसतात आहे, पण हे इकडून तिकडे कसे काय जन्माला आले, काय कारण घडलं. प्रश्न फार गहन आहे. भीष्म पितामह विचारतात, धर्मराजा या विषयामध्ये राजा कुशिक आणि महर्षी च्यवन यांचा संवाद प्राचीन मी ऐकलेला आहे. ते उदाहरणासहित तुला सांगतो. पूर्वकालामध्ये भृगुवंशी महर्षी च्यवन हे तुला माहिती आहे. यांच्या वंशामध्ये कुशी वंशातली कन्या यांचा संबंध घडला. क्षत्रियात महान दोष येणार होता, यांचा संबंध घडला. क्षत्रिय आणि ब्राह्मण याच्याने यांच्या कुलामध्ये महान दोष येणार होता. हे ज्या ऋषीला कळालं त्या ऋषीने यांना शुद्ध केलं आणि मग कुळाचा नाश नाही होऊ दिला. म्हणून संत काय सांगतात ते ऐकावं. कुळी कन्या पुत्र होती जे, तर आता तो चांगला जन्माला यावा वंशामध्ये म्हणून मुनीने काय केलं तर त्याची धैर्य परीक्षा केली आहे. आपण मुलांना शिकवतो पण त्याच्यात किती धैर्य आहे याचा अंदाज येत नाही. होऊन जाईल गडबड होते. माणसामध्ये धैर्य पाहिजे. आपले गावठी एक म्हण आहे बघा, आपले बापदादी आपल्याला लात मारीन तिथे, याच्या मागे काय आहे. जरी ती गावठी भाषा असली तरी ती माणसाला बोधक आहे. खोदंच पाणी आणि शोधंच विद्या. खोदलं की पाणी लागतं आणि शोधलं की विद्या कळते. मोठमोठे विद्वान लोक प्रत्येक प्रांताचा अभ्यास करतात. कारण काय यांच्या ज्या रूढ्या आहे, या परंपरा आहे, याच्या मागे उद्देश काय आहे आणि त्यांना त्याच्यातून सापडतं आणि ते लिखाण करून ठेवतात. ते लिखाण एखाद्या ज्ञानी माणसाला सापडलं की तो त्याच्यावरून संशोधन करतो. ज्ञानेश्वरीमध्ये असं लिखाण खूप आहे. अनेक तत्व दिले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, पण लोक त्याच्यातलं ते तत्व घेतच नाही. कारण तत्वबोध झाल्याशिवाय माणसाला आपलं बल कळत. मारुतीचा बघा श्राप झाला होता. जांबुवानाने काय झालं नाही, तू कर शोध घेतला मारुतीने. शोधिता शोधत आहे. तर आपल्या आत्मबलाचा सुद्धा आपल्याला शोध घ्यावा लागतो. आत्मबल बलवान आहे, पण आपल्या इंद्रियांच्या संबंधानं आपण ते आत्मबल ओळखू शकत नाही. म्हणून इंद्रिय संयमात नेले पाहिजे. हे आत्ता मी कोणी म्हणलं ते दिवे लावा आणि ते पण दिवे लावा. कोणते ज्ञानाचे. हे तर तेल मग वात दिवा लागून जाईल, पण अंतरीतले दिवे जे आहे. मग या सणावाराला दिवे का लावायचे तर हे दिवे लावल्यानंतर त्याचा परिणाम होतो. आज भोगी नावाचा दिवस आहे. दिवसाचं नाव आहे भोगी. म्हणजे उद्या आज धनसंक्रांत संपेल, उद्या दुपारी. ती धनसंक्रांत म्हणजे माणसाला भोग देते. भोग देणे म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला बलवान करते. म्हणून महिनाभर धनुर्मास. लोकांना धनुर्मास म्हणजे काय, सकाळी जेवण्याचा आनंद बस, पण त्याचा उपयोग काय आहे. नाही जेवले तर स्त्रियांनी आज डोक्यावरून स्नान करायचं आणि खिचडी
प्रांतावर बघ वेगळं असू शकेल. कढी असलेल्या ऋतुभाज्या या खायच्या आणि सौभाग्याची अपेक्षा करायची. म्हणून स्त्रियांचा पहिला सण आहे भोगी, दुसरा संक्रांत करायची आहे, कारण तो मकर राशीत प्रवेश करतो. सगळ्यामध्ये सूर्याची मकर रास अत्यंत प्रिय आहे आणि यामध्ये साधना करायची असते. म्हणून माघ मेळा भरतो प्रयागला दरवर्षी. तिथे कल्पमध्ये जायचं, साधं खायचं आणि संगमामध्ये 3 वेळा स्नान करायचं एवढ्या थंडीत. लहान लहान मुलं घेऊन आले आपल्याला, तर टी व्हीमुळे दिसतं, नाही तर पूर्वी दिसत नव्हतं. लहान मुलंसुद्धा लोकांजवळ आहे, काही विचार करत नाही लोक. लांबून लांबून लोक आले. संख्या आता आपल्याला कळते, पूर्वी कळत नसे. सोय असो काही असो, आपल्याला कल्प करायचा आहे म्हणजे तिथे राहायचं आणि देवाचा जेवढा जप करता येईल, ज्याला जसं, ज्याची जशी पात्रता असेल तसं करायचं. भीष्मपिता म्हणाले, क्षत्रियातला महान दोष येणार होता हे जाणून कुशिक ऋषी समस्त कुल भस्म होऊन जाईल या विचारानं राजा कुशीच्या जवळ गेले. राजा, मी तुझ्याजवळ काही काल राहू इच्छितो. तुझ्याजवळ काही काल राहू. हे ऐकून राजा महर्षींना जवळ बसून आसन दिलं आणि गोड बोलला, पाय धुतले आणि निवेदन केलं की आपलं काय इच्छा आहे. ते म्हणाले, मी शांत स्वभावाने तुझ्या घरी राहणार आहे आणि जेवणार आहे. कोणता स्वभाव? म्हणजे ऋषींचा स्वभाव कसा असतो? क्रोधी. राजाने मधुपूर्वक भोजन करून हात जोडून, आम्हा दोन्ही पती पत्नी तुमच्या अधीन आहे, माझं राज्य तुमच्या अधीन आहे, माझं जेवढं गोधन आहे ते तुमचं आहे, यज्ञानिमित्ताने मी दान करू शकतो, हा महल तुमचा आहे, सिंहासन तुमचं आहे, सगळं तुमचं आहे आणि मी तुमचा सेवक आहे, एवढं सांगून टाकलं. राजाने अशा प्रकारे महर्षी च्यवनांना प्रसन्न करून, माझं राज्य, गाय, धन, दोष सगळं तुमच्या सेवेत आहे. मुनीनं दोन्ही दाम्पत्यांच्या आनंदाला उत्तर दिलं, ठीक आहे. आनंदाला उत्तर दिलं आणि ठीक आहे म्हणून सांगितलं. तदनंतर कुशीराजानं च्यवन मुनीला आपल्या महलामध्ये एक जागा रिकामी करून दिली. हे तपोधन, इथे तुमचं आसन टाकलेलं आहे, इच्छेनुसार तुम्ही आराम करा. म्हणे मी आराम करणार नाही, सूर्यास्त झाल्यावर तुम्ही दोघांनी मला अन्न जल द्यायचं. आज्ञा राजाने मानली. भोजन तयार केलं, मुनीच्या जवळ प्रस्तुत केलं आणि मुनी म्हणाले, मला झोप येते आहे, तुम्ही दोघांनी माझे पाय दाबायचे. तर एका करवटीवर किती दिवस झोपले? मी उठल्याशिवाय तुम्ही उठायचं नाही, कारण वंशाचा दोष गेला. सगळे आमचे बंधुराज आले. मी त्याला नुसतीच कुंडली उघडली. त्यालाही मनात वाटलं असेल की यांनी नुसतं उघडली का आपल्याला रवाना करताय, कारण समोरच्या माणसाला असं वाटतं यांनी नीटनी पाहिलं अमुक. पण मला एका मिनिटात सापडलं. त्याला म्हटलं, त्या मित्राला फोन कर की ते तुझ्या घरात कोणी हत्या करून घेतलेली आहे. तेव्हा त्याने काही फोन उचलला नाही. हा म्हणे मी नंतर करेल. संध्याकाळी त्याने मला लगेच रिपोर्ट लावला. तर हे जे दोष असतात ना, हे ताबडतोब कळतात, ग्रहांवरही कळतात आणि व्यक्ती समोर आल्यानंतरही कळतं. कारण दोष हे चेहऱ्यावर ताबडतोब येतात. तुम्ही फ्रेश आहे का दुःखी आहे, पण तो ओळखणारा तपोनिधी पाहिजे. तो जर तपोनिधी नसेल तर काही उपयोग नाही होत. हे कळायला पाहिजे. हे जे दोष आहे घराण्याचे, पण तुम्ही काही घराणं श्रीमंत आहे पण क्लेश जातच नाही. आपल्याला फक्त काय आवडते? श्रीमंती. पण श्रीमंतीच्या मागे क्लेश. मग हे क्लेश जातील कसे? तो एकच उपाय आहे, प्रणत क्लेश नाशाय
गोविंदाय नमो नमः. बरं त्याला म्हटलं हे त्रिपिंडी करायला गेले, तो म्हणे 3 केल्या. कारण हल्ली कर्मकांडामध्ये सुद्धा काय झालं आहे, ये पण तो निभेल का नाही, तो लगेच विचारतो किती दिवस काय प्यायचं आणि मग आता कसं काय होईल ते. हां, द्वारकेहून आल्यावर लगेच लोकांनी विचारलं पित्तर जायचं काय, म्हटलं बिलकुल नाही, 6 महिने. अरे बाबा, या मासे द्वारकेला आले बी काय, अन्नही बी आले काय उपयोग आहे. यात्रा आहे ती, जत्रा नाही. दर्शन किती वेळा घेतलं नाही, पण दर्शनात काय मिळवलं. पळत पळत जाऊन आलो म्हणे, काय शरीराला झालं का, मनाला झालं का, बुद्धीला झालं. कोणाला दर्शन व्हायला पाहिजे, आणि मग इतकं वलवल करून कसं चालेल. रोज अभंग म्हणतो आपण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आनंती आळवा. म्हणून त्यावेळेस यथाशक्ती प्रसन्न केल्यानंतर राजा सेवकासारखा बसला आणि 21 दिवसापर्यंत त्यांनी करवट बदलली नाही. 21 दिवसापर्यंत कुश न बदलवल्यामुळे राजाने खानपान बंद केलं. म्हणजे उठायचंच नाही ना. देहधर्मही संपवला. कोणाच्या सहवासात होता, ऋषीला स्पर्श केलेला होता. आता मी बघायचो ना, काही लोक नाश्ता करायचेच नाही. माझं लक्ष होतं, चहा घेतला की पटकन बाजूला होऊन जायचे तिथे द्वारकेला, आणि मध्यांतर झाल्यानंतरच जेवायचे. कोणी कधी केला मी, त्यांना माहिती होतं ना की निदान 12 वाजेपर्यंत जरी कथा ऐकेपर्यंत, आणि काही केव्हा नाश्ता सुरू होईल याच्या विचारात असतात ते. हे मोठं सावधान असतं. मग जे तसे आहे ना, तशावर त्यांच्यावर बडीमार करावा लागतो. कशाचा? हां, म्हणजे ते त्यांच्यात उतरतं. खरं अन्न तारी अन्न मारी, आणि 2 घास असलं तर खाटल्यावर पाडी. मग चालू ते प्रवचनात किती झोपत होते. असं आहे. हे रहस्य कळालं पाहिजे. आपल्याला कथा उमजली पाहिजे ना. कथेनं व्यथा गेली पाहिजे आपल्या बुद्धीत. व्यथा कुठे आहे? बुद्धीत. म्हणून कुश बदलवली आणि महर्षीने उपासना स्वतः केली. 22व्या दिवशी च्यवनमुनी उठले, राजाला विचारलं, महलाच्या बाहेर चाल. राजा आणि ऋषीमुनी हे बाहेर निघाले. राजा आणि राजाची पत्नी दुर्बल झालेले होते. हे पुढे चालायला लागले, तो त्यांच्या मागे चालायचा. कारण सुसंगत घडली. किती दिवस? 21 दिवस. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मतीचा कलंक झडो. ऋषी झोपलेले नाही, फक्त करवट बदलायचे. कारण ते झोपले असते तर यांनाही झोप आली असती. त्या शरीरातलं चैतन्य, ऋषीच्या शरीरातलं, यांच्या शरीरामध्ये येत होतं. पण तुम्ही एखाद्या माणसाचं शरीर गरम असलं, एखादं गार असलं तर आपल्याला जाणवतो. म्हणजेच काय होतो? तो स्पर्श. म्हणून त्या युगात स्पर्शदोष फार होता. कलियुगात स्पर्शदोष. त्या द्वारकेमध्ये दर्शन करताना बाया धक्के मारायच्या, इतकी गर्दी होती.
पण एकही गुजराती बाईला धक्का लागल्यावर ती कोणाकडे पाहत नव्हती. आपल्या सगळ्या स्त्रिया अंग चोरून चालत होत्या. तिथे धक्क्याची रोजचीच सवय होती. कोणीच कोणाकडे पाहत नव्हतं. इतकी गर्दी होती रेटारेटी. कोणी म्हणे पैसे, म्हटलं मग काहीच देऊन द्यायचं नाही दर्शनाला. त्या लोकांना तर काहीच दोष नसतो. गुजरातमध्ये तसा दोष नाही आहे. पाहणार पण नाही तुमच्याकडे कोणी, कारण ते एकाच विचारात आले काय करायचं त्यांना. हे तिथेही बोललो नाही मी, आज विषय निघाला म्हणून बोललो. महान तपस्वी च्यवन मुनी निघाले, त्यांच्या पिठेपुढे राजा निघाले. राणी काही बोलले नाही. महर्षी अंतर्धान होऊन गेले आणि राजा खिन्न होऊन पृथ्वीवर पडला. थोड्या वेळात पत्नी पडली. पुन्हा उठले. मुनींना पाहण्याचा प्रयत्न केला. महर्षी काही दिसले नाही. राजा थकून परत आपल्या राजमहालात आला. मनात संकोच केला की महात्मा निघून गेले. मुनींच्या चरित्रावर मनातल्या मनात विचार केला. त्यांनी संशयाने केला आणि हृदयामध्ये आठवलं की मुनीला आता हृदयात आठवलं पाहिजे आपण. म्हणून मी काय सांगितलं की हृदयात घेऊन या त्याला, द्वारकाधीशाला. तर भृगुनंदन च्यवन मुनी पलंगावर दिसले घरात गेल्यावर. म्हणजे हृदयात साठवल्यामुळे घरात दिसले. म्हणून साठविला हरी जेणे हृदय मंदिरी, सरली येल झाड सफळ झाला. म्हणून म्हटलं होतं की येताना त्याला घेऊन या. चारच लोकांनी आणला. देखील चरण, मी आत्ताच सांगितलं की ते लोक, मी मित्र असल्यावर सुद्धा माझ्याशी असे मोकळे बोलले नाही. आम्ही द्वारकाधीशाच्या मंदिरामध्ये ते जे पंडे आहे ना, ते इतके छत्रे आहे. मी यांना म्हटलं येडे आहे तुम्ही. नाही नाही तुमको ले जाएंगे बोले अंदर. अरे नाही रे, त्यांची काय ताकद आहे. मग आम्हाला लग जाओ इधर उधर लग जाओ. आणि मग मी बसलो सुद्धा नाही भेटद्वारकेला. उभाच उभा राहिलो हातात माळ घेऊन. बरं ते इतके उल्लू बनवतात ते. महाराज की हातचे ध्वजा लगायने, म्हणजे यजमानाची ध्वजा, पैसे त्याचे 15,000 रुपये, आणि बुवाने लावायचा झेंडा. म्हटलं हे काम जमणार नाही. मी पोलीसचा महाराज आहे. असं बडायचं काम करत नाही. तुम्ही माझ्या यजमानाला बसव. त्या दोघांना दिलं. हात लागाव म्हणजे हात लागायला पैसे दिले तर हात लावता येईल. इकडे आलो द्वारकेचे, ते सगळे द्वारकेचे पुजारी महाराज की तुला करणे. म्हटलं येडं झालं हे, तुम्हाला तुला करायला लावताय. तोही म्हणे सबको ले जाएंगे आपण ग्रंथ का जाना. आजारी आहे म्हणे. तर ते बाजार असतो यांचा. आणि आपण त्याच्यात बेजार होतो. काय होतो? बेजार होतो. म्हणून त्याला साठवायचा, एकदा पाहायचा त्याला बस. साठविला हरिजेणे हृदय मंदिरी, सरली येरधार सफळ झाला व्यापार. कोणता व्यापार आहे? तो जन्म मरण. तो हृदयात साठला की संपलं. डोळ्यातून बी निघून जातो तो. कारण त्याचं वचन आहे, हृदयस्थो जनार्दना, भगवद्गीता. म्हणून ते म्हणतात, मुनी घरात दिसले भृगुनंदन पलंगावर बसलेले. राजा आश्चर्यामध्ये पडला आणि त्यांना पाहिल्यावर थकावट गेली. देखिले चरण वैष्णवांचे. बरं, नुसत्या राजाची नाही, राणीची थकावट गेली. पूर्वत देह. आणि आश्चर्यात पडले. यथाविधी बसून मुनीचे पुन्हा परत पाय दाबायला लागले दोघेचे.
कारण आता एवढी शक्ती मिळाल्यावर कोण नाही सेवा करणार, म्हणून सेवा करायला लागले. राणी भयशंकित तर थोडी होती, पण मनामध्ये विकार नव्हते. ऋषी म्हणाले, मी आता स्नान करून येतो, तुम्ही लोक माझ्या शरीराची मालिश करा. यद्यपि तुम्ही भुकेले आहे, मी भुकेले. राजा म्हणे, ऋषी आधी मालिश नंतर भूक, कारण तहान भूक हरपली. तहान भूक हरपली. मी स्नान करून येतो, तुम्ही माझ्या शरीराला त्याला. यद्यपि दोन्ही भूके थकावट असलेली तरी राजाने हो म्हटलं. शरीराला तेल लावून मालिश करून घेतली. च्यवन मुनीनं आपल्या मुखातून बस करो, मालिश पुरी हो गई असं म्हटलं. राणीच्या मनात विकार नाही साठला. राजा आणि राणी दोघंच्या दोघं स्नानाला गेलाय. यथोचित स्नान केलं. स्नान केल्यावर अमृततुल्य फ्रेश. राजा राणीने स्नान केलं आतापर्यंत, कारण तेल मालिश केल्यानंतर स्नान करायला पाहिजे ना. आधी स्नान करून घेतलं असतं तर मग परत स्नान करावं, म्हणून यांना माझी मालिश करा आणि मग स्नानाला जा. आज्ञा घेऊन पती पत्नी गृहस्थाश्रमात वनवासी भोजन करण्याच्या स्थितीने राहिले. शय्या घेतले नाही, खाली झोपले स्थानावर. तत्पश्चात भोजन सामग्री वस्त्र इत्यादी करून ऋषी पुन्हा अंतर्धान पावले. दोन्ही बुद्धिमान झाले. क्रोध केव्हाच निघून गेला शरीरातून, कारण 21 दिवस तप झालं. राज ऋषी कुशी सारी रात्र राणी शांत बसून राहिले. च्यवन मुनी च्यवन राजाच्या मनामध्ये एकही काही संशय नव्हता. मग म्हणाले, आता मला बाहेर घेऊन फिरा. परत अदृश्य झाले, परत आले. रथ काढा आणि देवासारखं केलं. रथात मी बसेल आणि तुम्ही दोन्ही घोडे. राजा राणी देवाला कृष्णाला फिरवलं होतं दुर्वासांनी. राजा म्हणाला हो. निशंक होऊन राजानं रथावर तयार केला. रथवाल्याला सांगितलं, चाबूक आणून ठेव आणि त्याला आर लाव पुढे टोकाला. अशा प्रकारे च्यवन रथामध्ये बसले आणि रथ निघाला. रस्त्यानं सगळी प्रजा घाळघाळ रडते की काय चाललंय आपल्या राजाचं. जेवढी प्रजा रडेल तेवढा दोष जाईल. म्हणून आपल्यावर संकट आल्यावर आपले मित्रगण, आप्तगण आणि स्वकीय हे जेवढे रडतात ना तेवढं संकट दूर होतं. म्हणून सगळ्यात संकट दूर करण्याकरता रडणारे 2 व्यक्ती आहे ज्यांच्याशी तुम्ही या कलियुगात शत्रुत्व करता, भगिनी आणि आई. यांच्या रडण्यानं आपलं क्रोध जो आहे तो नाश पावतो. दृष्ट शक्ती आपल्या शरीरातली, आपल्या प्रारब्धातली नाश पावतो. भगिनी दयामूर्ती आणि माता कृपा. म्हणून मी तिथे हे 2 वचनं सगळ्यांना म्हणायला लावायचो. मातृदेव भव, पितृदेव भव, आणि मधून बोलायचं सासू सासऱ्यांना सुद्धा. मग आईन बापच म्हणायचं, लगेच बायांना टोचून द्यायचं. आणि मग त्यांनी जर आपल्याला माता पिता म्हटलं तर त्यांच्या इच्छेकरता काही गोष्टी आपण जरी करत नसलो तरी करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. प्रतिसाद दोन्हीकडून, एकीकडून प्रतिसाद होत नाही. थालीपीठ करायचं असेल तर तव्याला काय लावावं लागतं आधी? तेल, तेव्हा ते सटकतं. स्नेह कालच्या प्रवचनात होता. स्नेह जगामध्ये ईश्वरावर सुद्धा स्नेह असल्याशिवाय घडत नाही. देवाचा शृंगार करण्यासुद्धा काय असावा लागतो? स्नेह. स्नेह नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून त्यावेळेस
च्यवन मुनीने चाबूक मारले, आर टोचली, प्रजा हळहळ करते आहे, प्रजा दुःखी होते आहे, प्रजेच्या मनामध्ये क्लेश येतो आहे की मुनी आहे का काय. पण काही लोक म्हणाले आपला राजा तरुण जाईल, आपल्या राजाला धैर्य येऊ, हे परमेश्वरा आमच्या राजाकडून ही परीक्षा परिपूर्ण होऊ द्या. अशी प्रजा पहा तुम्ही. आपला कोणी जवळचा मनुष्य नाही हो, चांगला माणूस आहे, 2 पोरं आहे, देवाने त्याला लवकर बरं करावं, तुमच्या मनात येतं बघा. तुमचा जर स्नेह जगाशी असेल तर असं जर कोणी केलं आपल्याबद्दल तर आपलं दुःख कमी होतं. म्हणजे ईश्वराला करावं लागतं ते. म्हणून स्नेह जगामध्ये वाढवला पाहिजे. असे जे आपणापासी असे जे वित्तवा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे. देत गेलं पाहिजे ते. 9 लाख गायी होत्या कोणाच्या घरी, नंदबाबाच्या घरी, देतच राहिले सगळ्यांना. आणि म्हणून तिथे भगवान स्नेहानं राहिले. मथुरेत स्नेह नव्हता आणि द्वारकेत सुद्धा स्नेह नव्हता. उद्धवा जा, वृंदावनाची बातमी घेऊन या. द्वारकेमधून बलरामदादा जा, आपल्या भक्तांना पाहून या एकदा. तो भगवंता बलरामाबरोबर त्यांनी यमुना स्नान नाही केलं तर यमुना बुडून स्नेह तिथे होता. स्नेह तिथे होता. देवाला सुद्धा पाना फुटतो स्नेह आहे. म्हणून त्यावेळेस च्यवन मुनीनं सगळ्या वस्तू दान ज्या घेतल्या होत्या त्या राजाच्या राज्यामध्ये चाबकाने मारल्यानंतर सगळ्या वस्तू परत चौपट करून टाकल्या. काल पाहिलं मत्स्यवाल्यांना दे अमुक दे, अरे म्हणजे काय देतो त्यांना गाई दे. आता इथे काय केलं बघा, मुनीनं चाबकानं मारल्यानंतर राजाचे आणि राणीचे वंशदोष नष्ट झाला. पहा तुम्ही, आपल्याला कोणी टोचून बोललं तर आपली चूक आपल्या लक्षात लवकर येते. म्हणून आपले जे अधिकारी व्यक्ती असतात ना त्यांना एकच सांगायचं, माझं चुकतं काय ते सांगा. तर आम्ही तुला सांगतो, तू विचार करून बोलत नाही, हे तुझं चुकतं. तू अचानकपणे बोलतो, तुझं चुकतं. तू संशय घेतो, हे तुझं, असं सांगतो मग आम्ही त्याला. काही लोक म्हणतात ना, दादा मी सगळ्यांच्या तोंडात एवढा हात घालतो पण कोरडात निघतो. म्हटलं मग ज्याला गरज आहे त्याला घाल, म्हणजे तो ओला येईल. काही सुना सगळे काम करतात पण वेळेवर गैरहजर राहता. तर माणसाला काय लागतं, वेळेवर शब्द आणि वेळेवर वस्तू मिळाली की माणूस खुश असतो. म्हणून ही ॲक्टिव्हिटी आईनं मुलीला शिकवली पाहिजे. नाही तर मग तुमची बुद्धी अशी पाहिजे की पाहून तुम्हाला शिकता आलं. शिकवणी लावून शिकत नाही आपण. हे काय रोजचं प्रवचन काय, नुसता प्रसादच आहे का मंगळवारचा? शिकवणी येते. प्रसाद तिच्या पुढे न्यायचा आहे आणि तिला सांगायचं, या देवी सर्वभूतेषु विद्या. मी प्रसाद खातोय. आता ते पोरं म्हणतात मला जेवण आलं, थोडंसं हात घे प्रसाद, जास्त बोल नको, असं बोलतो मी. तर हातात घे. ती प्रसाद रूपेण शरीरात जाईल तर बुद्धी चांगली होईल. प्रसाद रूपाने. सर्वसाधारण लोकांचा अन्नप्रसाद आहे, ज्ञानी लोकांचा ज्ञानप्रसाद आहे. आपण सगळे संसारी सर्वसाधारण लोकात मोडतो. आपण व्यक्तिगत वेगळे आहे. पहा तुम्ही, असं व्यक्तिगत वेगळं व्हायला लोक तुमचा तिरस्कार करतील. आकडू आहे हो, मानी आहे तो.
तर जिथे ज्या गोष्टी करायच्या आहे त्या केल्या पाहिजे. म्हणून दोन्ही दाम्पत्याचा सहवास घडला आणि त्यांच्या अंगावरून चापकामुळे, आता राजाचं शरीर आणि राणीचं शरीर कोमल असणार ते, त्या चापकामुळे रक्त निघालं. जसं आपल्याला तार किंवा काटा खरचला की आपलं रक्त बाहेर पडतं, तर ते रक्त बाहेर पडल्या की तिथे रक्ताच्या गाठी होता बारीक 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 बारीक, त्याच्यातून पाप काढून टाकलं शरीर दोषातून. कारण तिथूनच वंश खराब होणार होता ना. दोघांच्या रक्ताचं शुद्धीकरण केलं आणि पालाश वृक्षाच्या जवळ, भूमीच्या जवळ ते दुःख आणि शाप दूर केला. सगळ्यांच्या अंतःकरणात एकच आनंद झाला आणि भीष्म पिता म्हणाले, भृगनंदन च्यवन यांना विकार नव्हता. हे धर्मराजा, च्यवन मुनीनं राजा राणींचा सगळा मळ काढून टाकला आणि कुबेरापासून लुटलेलं जे धन होतं ते धन शुद्ध करून टाकलं. धर्मराजाने भीमाने विचारलं होतं वैशंपायनांना की आम्ही राजसू यज्ञ केल्यावर आमच्यावर या अरिष्ट आलं म्हणे, तुम्ही आणलेलं धन लुटेरू होतं, म्हणून देवाला धन केव्हाही आपल्या कमाईचं लावायचं. बाकीच्या लोकांना द्या तुम्ही कोणतं धन दुसरं, पण देवाला जे द्याल ते स्वकष्टार्जित. येणारा मनुष्य कोणतं धन देतो याची आपल्याला कल्पना नसते, म्हणून ठेव. ते लगेच अन्य मार्गाने जातं आणि एखाद्याचं उपयोगाला येतं. ज्याचं चांगल्या उपयोगाला येतं ते धन वेगळं. हाऊस मौज याला गेलं की धनाची किंमत कमी होऊन जाते. सदुपयोग झाला पाहिजे. सगळ्यामध्ये विद्येमध्ये जे धन जातं त्याचा सदुपयोग होतो. पुढच्या जन्मी ब्रह्मविद्या अवगत होत. चांगदेव महाराजांना 1400 वर्ष राहून ती विद्या अवगत झाली नाही, ती ज्ञानदेवांच्या स्पर्शानं झाली. केवढं दाखवावं लागलं, भिंत चालवावं लागले तेव्हा ते समजलं, नाही तर तोपर्यंत समजत नव्हतं. आंबे कुछ नाही. म्हणून दोघांना उत्तम वर दिला आणि दोघांच्या शरीरावर नुसती दृष्टी टाकल्यामुळे शरीरावरच्या सगळ्या जखमा दुरुस्त झाल्या. अशा प्रकारे त्यांना गंगा तटावर नेऊन स्नान घातलं. पहा या ऋषी लोकांना गंगेचं किती महत्त्व आहे. आणि गंगा तटावर त्या रथातून गेले, दोघांना स्नान घातलं आणि गंगेच्या काठावरच त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो दोष जो होता तो घालवला. म्हणून त्यांची थकावट दूर झाली. त्यांना कल्याण हा शब्द कळाला. मुनीनं राजाला सांगितलं, राजा बोल आता काय आहे, तुझ्या शरीरावर चाबुकाचे घाव आहेत का? म्हणे नाही. कुठे गेले ते? म्हणे आपल्या स्पर्शानं आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लाई. म्हणून सगळे मंत्री पुरोहित सगळे पुढे आले. माध्यान्हकाळी गंगेवर पुन्हा ऋषीला स्नान घातलं आणि ऋषीबरोबर सगळ्या नगरवासीय लोकांनी स्नान केलं आणि स्नान करून गंगेनं त्यांचं पाप क्षत्रिय वंशकुळाचं नाश केलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे.